श्री स्वामी समर्थ. मी संगीता. माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा जावो, सुखाचा जावो, प्रत्येक मनोकामना तुमची पूर्ण हो ही श्री स्वामी समर्थाचरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मंडळी, पौष महिना चालू झालेला आहे. मार्गशीर्ष महिना संपला की मराठी महिना हा 10वा पौष महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यामध्ये काय करावे, काय नाही करावे आणि पौष महिना शुभ की अशुभ याच्या बऱ्याच अशा पौष महिन्याबद्दल अशी अफवा पसरलेली आहे की अशुभ आहे. बरीच अशी पण अफवा आहे की तो शुभ आहे. याच्यावर मी मागच्या वर्षी पण व्हिडिओ बनवला होता आणि खूप छान प्रतिसाद मिळाला. त्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद. परत एक मी काल एक व्हिडिओ टाकलेला आहे की या महिन्यामध्ये आपण काय करायला पाहिजे. तर तो व्हिडिओ मी बनवला पण तो अर्धा झाला होता. आता त्याचा पुढची माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. पौष महिन्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचा पितृदोष असेल, त्या पितृदोषाचं निवारण करायचं असेल तर या पौष महिना हा वर्षातून एकदाच येतो. तर या महिन्यामध्ये जो कोणी ही सेवा करतो त्याचा कोणत्याही प्रकारचा पितृदोष असेल तर तो नष्ट होतो. दुसरी गोष्ट, आपली खूप अशी कामं असतात महत्त्वाची, ती होता होता राहून जातात किंवा आपल्या मुलांच्या लग्नामध्ये विघ्न येत असतील, वारंवार काही अडचणी येत असतील तर या महिन्यामध्ये ही सेवा करणं खूप खूप महत्त्वाची आहे. या महिन्यामध्ये त्याच्यावर उपाय करायला तुम्हाला हा महिना खूप शुभदायी ठरेल आणि या महिन्यामध्ये जर तुम्ही श्रद्धेनं मनापासून उपाय केले तर तुमचं 100% काम होईल. महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरामध्ये सर्वांचं आरोग्य चांगलं राहणं, पैसा टिकून राहणं. जेवढी तुम्ही कमाई करतात ती कमाई करून आपल्या घरामध्ये घर खर्चा धकून 2 पैसे आपले साईडला राहतील. जर तुम्हाला अशी इच्छा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा. जो व्यक्ती राबराब राबतो, परिवारासाठी कष्ट करतो पण पैसाच पुरत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खरंच तुमच्या कामाला येणारा हा व्हिडिओ आहे. तर पौष महिन्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला पौष महिन्यामध्ये श्री हरी विष्णूची सेवा करणं, सूर्यदेवताची सेवा. सूर्यदेवासाठी हा महिना जो आहे तो सूर्यदेवाला समर्पित असतो, देवतासाठी समर्पित असतो. पितरांना पिंडदान करणं खूप शुभदायी असतं. कोणत्याही प्रकारचा पितृदोष असेल, पितृदोष मागे लागणं म्हणजे लग्नामध्ये विघ्न, मूलबाळ न होणं, आलेला पैसा न टिकणं, घरामध्ये वारंवार भांडणे होणं, घरामध्ये कटकट होणं, घरामध्ये दरिद्री येणं, घरामध्ये खाणं पिणं धान्य न टिकणं, याला दरिद्री म्हणतात, याला पितृदोष म्हणतात. कोणत्याही प्रकारचे कामं, खूप सोपे कामं असतात ते न होणं त्याला पितृदोष म्हणतात. म्हणून आपल्याला पौष महिन्यामध्ये जास्तीत जास्त आपले जे पूर्वज आहेत तर त्यांना आपल्याला तृप्त करणं. आपल्याच्यानी कोणत्याही प्रकारच्या चुका झाल्या असतील तर पौष महिन्यामध्ये पितृदेवांच्या, आपल्या पूर्वजांच्या नावाने आपल्या परिस्थितीनुसार काळे तीळ, गूळ जास्तीत जास्त दान करावं. तिळाची खिचडी करून, तांदळाची खिचडी करतात त्याच्यामध्ये तीळ टाकून खिचडी एखाद्या याच्यामध्ये दान करणं ही खूप शुभदायी असते. कारण आपल्या पितरांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी ही सेवा असते. पिंडदान तुम्ही कोणत्याही एखाद्या तीर्थावर जाऊन तुम्ही पिंडदान करू शकता. दररोज आपल्याला महिनाभर पौष महिन्यामध्ये दररोज ही सेवा करायची असते. जर नाही जमलं रोज दान करायला तर तुम्हाला दररोज शक्य नाही झालं तर दर रविवारी हे काम करायलाच पाहिजेत. याला पौष रविवार म्हणतात. तुम्ही उपास करू शकता. पौष महिन्यामध्ये जी महिला, जे पुरुष पौष रविवार धरतो हा सूर्यदेवतांची ही सेवा आहे, ही उपासना आहे. तो रविवार जो आहे पौष महिन्यातला त्याचं व्रत जे आहे तर हे 4 रविवार पडतात आणि पहिला रविवार पौष महिन्याचा पहिल्या दिवशी पहिला रविवार आलेला आहे आणि या दिवशी हे व्रत कसं करायचं आहे, ज्यांना कोणाला हे व्रत करायचं असेल, माहिती नसेल तर त्या व्यक्तीने हा व्हिडिओ पाहावा. सकाळी सूर्य निघायच्या पहिले उठून स्नान होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर सूर्यदेवाची तुळशी वृंदावन आहे आपल्या दारातलं, त्याच्यापाशी एका पाटावर आपल्याला 7 रथ म्हणजे सूर्यदेवाचा म्हणजे रथ काढायचा, 7 घोडे काढायचे हळदी कुंकानं किंवा रांगोळीने आणि सूर्यदेवाच्या रथाची
पूजा करायची असते आणि तिळ आहे तर तिळाची भाकरी करून उपवास सोडायचा असतो. सूर्यदेवाची उपासना करायची असते. सूर्यस्तोत्र, सूर्यस्तुती, ओम सूर्याय नमः एक माळ जप करायचा असतो. आणि सर्व कोणत्याही प्रकारचे आपल्या मागं समस्या, दुःख, संकट असतील तर ती दूर होण्यासाठी प्रार्थना करायची असते. या दिवशी सूर्यदेवाचं व्रत केलं आपण आणि पूजा मांडणी केली तर ऊस असतो, ओंबी असतोय, लाल फूल असते, हरभरा असतो, परत बोर असतं. हे सर्व साहित्य जे आहे पूजेचं तर हे त्या रथाला आपल्याला अर्पण करायचं असतं आणि पूजा करायची असते. दिवा लावायचा असतो आणि धूप ओवाळायचा असतो. आणि सूर्यदेवाला दररोज आपल्याला एका लोट्यामध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये लाल फूल टाकायचं, लाल चंदन टाकायचं, हळदी कुंकू टाकायचं, अक्षदा टाकायच्या, काळे तीळ टाकायचं आणि जल अर्पण दररोज न विसरता आपल्याला सूर्याला अर्पण करायचं. कोणत्याही प्रकारचे दोष असतील तर आपल्या जीवनामधले त्या दोषापासून आपली मुक्तता होईल. आपल्या कुंडलीमध्ये कोणत्याही प्रकारचा ग्रह त्याची स्थिती जोरावर असेल, मजबूत असेल तर ते स्थिर होण्यासाठी ही सेवा अत्यंत प्रभावी आहे. तर दररोज तुम्हाला एक माळ ओम सूर्याय नमः हा जप केल्याने आपल्या कोणत्याही समस्या असतील तर त्याचं निवारण होतं. किंवा ओम आदित्याय नमः हा जप करू शकता. किंवा ओम खूप आपल्या मागं म्हणजे 7.5 असते, म्हणजे छोटी 7.5, मोठी 7.5, कठीण 7.5 ह्या 3 7.5 असतात. जर आपल्या कुंडलीमध्ये, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या मागं 7.5 लागली असेल तर ओम घरणी सूर्याय नमः आणि एक लाल फूल दररोज पौष महिन्यामध्ये ही वर्षभर सेवा केली तर खूप चांगलं. आपल्या कोणत्याही प्रकारची 7.5 असेल तर ती नष्ट होऊन जाते आणि खूप कमी वेळामध्ये नष्ट होते. आणि सूर्यदेवाचा एक माळ जप करायचा. हे रविवारचं व्रत आहे. 7.5 कमी होण्यासाठी रोज सूर्याला जल अर्पण करायचं. सांगितल्याप्रमाणे फूल, तीळ, लाल फूल, तीळ आणि हळदी कुंकू, चंदन आणि तांदूळ हे अर्पण पाण्यामध्ये टाकून अर्पण करायचं. यांना 7.5 दूर होते. महत्त्वाचे म्हणजे काळे तीळ जास्तीत जास्त दान करावे, चांगलं असतं. काळे कपडे दान करू शकता आणि आपल्या परिस्थितीनुसार आपल्या पितरांच्या नावाने त्यांना जी वस्तू प्रिय आहे ती वस्तू आपण दान करू शकतो. हे पुस महिन्यामध्ये करायच्या सेवा असतात. तर या महिन्यामध्ये शक्यतो शुभ कार्य करणं टाळतात. कारण शुभ कार्य करणं टाळण्याचं कारण हे आहे की आपलं म्हणजे शुभ कार्य केलं का नाही की त्याच्या आयुष्यात कधी चांगलं होणार नाही, त्याला यश मिळणार नाही असं नाही. हे पौष महिना आहे तर हा थंडीच्या दिवसामध्ये असतो. या महिन्यामध्ये जास्ती थंडी असते आणि शास्त्रामध्ये असं कुठेही त्याचा उल्लेख झालेला नाही की पौष महिना अशुभ मानला जातो, असा कुठेही उल्लेख झालेला नाही. फक्त थंडीचे दिवस असतात. या महिन्यामध्ये जास्त आजाराचा धोका असतो, म्हणून या महिन्यामध्ये थंड वस्तू खाणं टाळाव्या. या महिन्यामध्ये जास्तीत जास्त तिळाचा वापर करावा खाण्यामध्ये. जास्तीत जास्त गरम ज्या पदार्थ आहेत ते खाण्याचा प्रयत्न करावा. कारण आपल्या आरोग्यासाठी शक्यतो शुभ कार्य जे आहे, लग्न, मुंडन, गृहप्रवेश, वास्तुशांती, एखादी मोठी प्रॉपर्टी घेतो तर ह्या वस्तू हे जे शुभ कार्य आहे तर पहिले पूर्वज लोक या हेतून हे कार्य थांबायचे, हे टाळायचे. याचा अर्थ असा नाही की हा महिना पूर्ण अशुभ आहे. या महिन्यामध्ये कोणतेही मोठे शुभ कार्य आहे तर हे टाळल्या जातात, हे कारण आहे, बाकी काही नाही. तर पुस रविवार जो आहे महिन्यातला कसा करावा ते सांगितलेलं आहे. 7.5 असेल तर सूर्याला जल अर्पण करावं हे सांगितलेलं आहे. जास्तीत जास्त काळ्या तिळाचं दान करावं, यांना कोणत्याही प्रकारची समस्या दूर होते. जास्तीत जास्त या महिन्यामध्ये आपल्या पूर्वजाच्या नावानं पिंडदान करायला पाहिजेत, दानधर्म करायला पाहिजेत. कोणत्याही प्रकारचा पैसा टिकत नसेल, दरिद्री लागली असेल, घरामध्ये आरोग्य सतत बिघडत असेल, घरामध्ये भांडणं होत असतील तर ह्या सेवा खूप महत्त्वाच्या आहेत. या महिन्यामध्ये मोठे शुभे कार्य करणं टाळलं तर खूप चांगलं होऊन जाईल. आणि दुसरी गोष्ट जास्तीत जास्त दानधर्म, सूर्याला जल अर्पण करणं, सूर्याची सेवा करणं आणि अमावस्या, पौर्णिमा, गुरुवार आपल्या दरवाजामध्ये हळदीचं पाणी टाकणं, लेप हळदीचा करणं, आपल्या उंबरट्याची पूजा करणं, अमावस्याला आपल्या घरावरून नारळ उतारा करून 3 रस्त्याच्या लाईनवर नेऊन ठेवणं हे खूप शुभ मानलं जातं. तर पौष महिना शुभ अशुभ ह्या दोन्ही गोष्टी सांगितल्या. कोणत्या सेवा करायच्या हे सांगितल्या. ही माहिती आवडली असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. मागचा व्हिडिओ टाकलेला आहे, खाली लिंक दिलेली आहे. पूर्ण व्हिडिओ पहा की त्या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची माहिती सांगितलेली आहे. इथेच थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.